श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. 7 मे रोजी बुध भरणी नक्षत्रात प्रवेश करत आहे. त्यामुळे नोकरी, व्यवसायाच्या संधी वाढतील. 3 राशींना फायदा होणार आहे. अनेकांच्या जीवनात आधी भरपूर संघर्ष असतो आणि नंतर मात्र राजासारखं जीवन असतं आणि त्यासाठी माणसाच्या नशिबी एक योग यावा लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार 7 मे हा दिवस अनेकांसाठी नशीब पालटणारा ठरणार आहे. कारण या दिवशी बुध ग्रह भरणी नक्षत्रात प्रवेश करत आहे. बुधाच्या या संक्रमणाचा परिणाम करिअर आणि व्यवसायावर होणार आहे. या बुध संक्रमणामुळे कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घेऊयात. ज्योतिषशास्त्रानुसार 7 मेच्या दिवशी बुध भरणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तसं पाहायला गेलं तर भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र हा संपत्ती आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे. त्यामुळे बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि करिअरवर प्रभाव टाकणाऱ्या भरणी नक्षत्रात बुधाच्या प्रवेशामुळे काही राशींना आर्थिक, व्यवसाय आणि नोकरीमध्ये फायदा होऊ शकतो, ज्यामुळे त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेता येतील. पहिली रास आहे वृषभ. 7 मे हा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत लक्षात येईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. आर्थिक बाबतीत एखादी नवीन संधी किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग मिळण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्यात स्थैर्य जाणवेल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पुढची रास आहे कर्क. 7 मे भावनिक आणि कौटुंबिक दृष्टीने हा दिवस समाधान देणारा आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. एखादी चांगली बातमी मिळू शकते, विशेषतः करिअर किंवा पैशांबाबत. जुन्या समस्या सोडवण्याची संधी मिळेल. तुमच्या निर्णयावर कुटुंबाचा पाठिंबा मिळेल, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. पुढची रास आहे कन्या. 7 मेचा दिवस हा कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता वाढेल. नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती घेणे गरजेचे आहे. यानंतरची रास आहे मकर. 7 मेचा दिवस हा दीर्घकालीन योजना यशाकडे वाटचाल करू लागतील. गुंतवणूक किंवा बचतीतून फायदा होऊ शकतो. नोकरीत स्थिरता आणि प्रगती दिसेल. तुमचा आत्मविश्वास आणि संयम यामुळे तुम्ही कठीण परिस्थिती सहज हाताळू शकाल. कुटुंबातही सुसंवाद राहील. पुढची रास आहे मीन. 7 मेचा दिवस सर्जनशीलता आणि मानसिक शांततेसाठी उत्तम आहे. कलात्मक किंवा क्रिएटिव्ह काम करणाऱ्या विशेष फायदा होईल. मित्र किंवा सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. एखादी नवीन कल्पना भविष्यात फायदेशीर ठरू शकते. मन सकारात्मक राहील आणि तणाव कमी होईल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.